सुरुवातीलाच गोविंद देवगिरी महाराजांची क्षमा मागितली आणि परवानगी घेतली आहे की माझा अगदी 2-2.5 मिनिटाचं मनोगत करून मी लगेच जाईन, कारण खूप कार्यक्रम करून पुन्हा उद्या पहाटे रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या राज्याची तंत्र शिक्षणाची जे विद्यापीठ आहे, पाटू ज्याला म्हणतात, तिथे देवधरासाठी जायचं आहे. आज आपण सगळेजण एकत्र आलो तर ते मोदीजींच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आलोच आहोत, परंतु आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या भारतीय जनता पार्टीचे एक सिनियर नेते विनायकजी आंबेकरांनी पुस्तक लिहिलं, मग जायलाच पाहिजे. मोदीजींचा हा ॲडिशनल भाग. त्यामुळे आंबेकरांनी जी 3 पुस्तकं ह्या आधी मोदीजींवर लिहिली, तशी त्यांची वेगवेगळ्या विषयावर खूपच पुस्तकं आहेत. तर त्यातलं हे एका अर्थाने 4थं पुस्तक आहे आणि त्याला निमित्त आहे 17 सप्टेंबरला माननीय मोदीजींना 75 वर्ष पूर्ण झाली. 17 ते 2 यामध्ये 25 एक येतं, जी पंडित दीनदयाळ उपाध्यायांची जयंती आहे, जे भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते आणि अंत्योदय ही कल्पना ज्यांनी मांडली. शेवटचा माणूस सुखी होईपर्यंत, रांगेतल्या शेवटच्या माणसाला 2 वेळचं जेवायला मिळेपर्यंत हा देश सुखी झाला असं होणार नाही, असं अंत्योदयाची कल्पना ज्यांनी मांडली. ज्या अंत्योदयाच्या आधारेच माननीय मोदीजींनी सर्व गरीब कल्याणाच्या योजना आणल्या. त्या दीनदयाळ उपाध्यायांची 25 सप्टेंबरला जयंती आहे आणि 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती आहे आणि लालबहादूर शास्त्रींची जयंती आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र कार्यालयाने, केंद्रीय नेतृत्वाने असं ठरवलं की 17 ते 2 असा पंधरवडा सेवा पंधरवडा म्हणून कार्यक्रम करायचा. प्रचंड कार्यक्रम सुरू आहेत. व्यक्ती म्हणून कार्यक्रम करतायत लोक, समूह म्हणून करतायत. स्वच्छता हा मोदीजींचा पहिला आग्रहाचा विषय, त्यावर प्रचंड कार्यक्रम सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकांचं आरोग्य नीट राहावं हा मोदीजींचा दुसरा आग्रह आहे. त्यातली आरोग्य शिबिरं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आणि मग मोदीजींनी जी एक दिशा मांडली, त्या वैचारिक दिशादर्शन यावर खूप चाललं. जसं आमच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 5 ऑनलाईन व्याख्यानं आयोजित केलेली आहेत आणि 5ही व्याख्यानं ही अशी आहेत की ज्याच्यामध्ये विकसित भारत हे जे 2047चं स्वप्न माननीय मोदीजींनी आपल्या सगळ्यांसमोर मांडले आहेत, त्याचे वेगवेगळे पैलू त्या व्याख्यानातून समोर येणार आहेत. आणि ऑनलाईन असल्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने लोक कनेक्ट होत आहेत आणि त्या 5ही व्याख्यानाचं पण एक पुस्तक तयार व्हायचं आहे की जे विकसित भारताच्या दृष्टीने 2047च्या प्रवासाच्या दृष्टीने खूप उपयोगी पुस्तक होईल. अशी खूप ॲक्टिव्हिटी चाललेली असताना आंबेकरांनी मला असं म्हटलं की मी एक पुस्तक तयार करतो आहे आणि ते प्रकाशनसुद्धा आपल्याला ह्या पंधरवड्यात करता येईल का. म्हटलं प्रश्न ते तुमचं पूर्ण होणार असेल तर नक्की प्रकाशित करू. मग कोणाच्या हस्ते प्रकाशित व्हावं. म्हटलं हां, तो मात्र आग्रह आपण धरला पाहिजे की पंधरवड्यात प्रकाशित करायचं. म्हणून मग घाईघाईने कोणाच्या तरी हस्ते प्रकाशित न करता आपण तसं मोठं व्यक्तिमत्व निवडलं पाहिजे. आणि मग महाराजांचं नाव समोर आलं आणि ते किती प्रॉपर नेम आहे, मोदीजींच्या जीवनामध्ये त्यांचा केवढी मोठी भूमिका आहे याचा एक उल्लेख आता पुणेतने केला. परंतु एकूण अयोध्येचं राम मंदिर होण्यामधली त्यांची भूमिका आणि त्यामुळे मोदीजींपासून सगळ्यांचा संवाद आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हे नाव जेव्हा आलं त्यावेळेला त्यांची व्यस्तता मला माहिती असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की त्यांची अवेलेबिलिटी, उपलब्धता पहिली बघा. मला आंबेकरांचा निरोप आला की नाही, ते त्या दिवशी वेळ काढतो म्हणाले. म्हटलं फारच चांगलं, आपण तशी प्रकाशनाचा कार्यक्रम करू. आणि आज या ठिकाणी युगप्रवर्तक नरेंद्र मोदी 75 वर्षाची राष्ट्रसमर्पित जीवनकथा असं विनायक आंबेकरांचं पुस्तक या ठिकाणी स्वामीजींच्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे. आंबेकरांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये पुस्तकासंबंधी म्हणजे माझ्या मोदीजींच्या आठवणी, माझ्यावर मोदीजींचा असणारा प्रभाव आणि त्यातून नैसर्गिकपणे झालेलं लिखाण असं कमी शब्दामध्ये, ते म्हणाले की मोदीजींबद्दल बोलताना मला थांबवावं लागतं, पण अतिशय कमी शब्दामध्ये पण समर्पक मांडणी त्यांनी केल्यानंतर खरं म्हणजे पुस्तक वाचण्याची उत्सुकता आपल्याला निर्माण झालेली आहे आणि ते आपण वाचूच. पण त्या अनुषंगाने मला भरपूर त्यांचा सहवास जो मिळाला मोदीजींचा, म्हणजे मी 80ला माझं घर पूर्णवेळ प्रचारक म्हणून विद्यार्थी परिषदेत सोडलं
आणि 2 वर्षासाठी निघालो, कारण वडील आणि आई दोघेही गिरणी कामगार. सगळे करतात, आपण 2 वर्ष करू. खूप बोंबाबोंब झाली घरी, कारण आमच्या बहुतेक खानदानातला पहिला ग्रॅज्युएट मी, गावातला तर नक्कीच पहिला ग्रॅज्युएट. पण मी म्हटलं 2 वर्ष हा म्हणता जातील, पण पुढे मला आणखीन देशाच्या समस्या ह्या अट्रॅक्ट करत गेल्या आणि मी पुढे 13 वर्ष काम केलं. तर त्या 13 वर्ष काम करण्यामुळे 80 ते 82 नंतर मला लगेचच महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा अशी 4 राज्य ज्याला पश्चिम क्षेत्र मिळतात ती मिळाली. 82 ते 95 93ला मी पूर्णवेळ प्रचार थांबलो, परंतु संघटनेने आग्रह धरला की नवीन क्षेत्रीय संघटन मंत्री म्हणून नवीन इव्हॉल्व्ह व्हायला 1-2 वर्ष लागतील. ते नंतर सुनीलजी आंबेकर झाले, जे संघाचे आज अखिल भारतीय कार्यकर्ते आहेत. तर ते इव्हॉल्व्ह होईपर्यंत पूर्णवेळ प्रचारक थांब, घरी जा, व्यक्तिगत जीवन सुरू कर, पण अजून 2 वर्ष कर. असा 82 ते 95 13 वर्ष मला गुजरातमध्ये काम करायला मिळालं आणि त्यामुळे खूप जवळून मला त्यांचा परिचय झाला, त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य कळली. मी 17 सप्टेंबरला जवळजवळ सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये मला जे मोदीजी भावले त्याच्यावर लेख लिहिलेले आहेत आणि त्यातून माझ्या भावना मी व्यक्त केल्यात. प्रामुख्याने आपल्याला हे पुस्तक विनायकरावांचं उपयोगी पडेल ते त्यांनी केलेल्या योजनांची माहिती होण्यापेक्षा ते आपल्याला माहिती आहे त्यांचं व्यक्तिमत्व काय, मोदीजी आहेत, कसं ते इतकं सगळं करू शकले, काही पार्श्वभूमी नाही. आई ग्रामपंचायतीचे सदस्य नाही आणि वडील सरपंच नाही. असं असताना स्वतः मुख्यमंत्री होण्याच्या आधी आमदार पण नाहीत. ते आधी मुख्यमंत्री झाले, मग आमदार झाले. ती कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे की तुम्ही 6 महिन्याच्या आत आमदार होऊ शकता. त्याप्रमाणे नंतर त्यांच्यासाठी राजीनामा दिला गेला, ते सीट लढले मणिनगरची आणि ते आमदार झाले. ते आमदारसुद्धा नंतरच झाले. तर असं एक जगावेगळं उदाहरण, भारतीय लोकशाहीत तर जगावेगळं आहेच, परंतु संपूर्ण जगातल्या लोकशाहीमध्ये पूर्ण जगावेगळं उदाहरण मोदीजी आहेत की ज्यांना कुठलाही पॉलिटिकल अनुभव नाही, कुठलाही प्रशासनिक अनुभव नाही, पण ते त्यांच्या प्रवासामध्ये कधी जाणवलंच नाही. एकदा मुख्यमंत्री झाले, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री टर्म पूर्ण होता होता देशभर इव्हॉल्व्ह झालं की भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदीजी राहणार आहेत. मग ते उमेदवार झाले, विजयी झाले, पंतप्रधान झाले, एकदा झाले, दोनदा झाले, तिसऱ्यांदा झाले. तर हे संपूर्ण जगातलं एक अद्वितीय उदाहरण आहे. त्याला आपण वेगवेगळ्या प्रकाराने मांडू की पूर्वसंचित त्यांच्या हाताशी होतं, पासून ते यदायदायी धर्मस्य म्हणू, किंवा आता याने एक वेगळी कन्सेप्ट मांडली ती पुस्तकात मला वाचायला मिळाल्यापासून मी सारखी ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. कधीतरी स्वामीजींकडे गेल्यानंतर मला जास्त समजेल. त्याने काय शब्द वापरला, आत्मबोध. थोडक्यात सोप्या शब्दामध्ये आपण कोण आहोत त्याचा त्यांना शोध लागला. बरोबर, आम्ही ग्रामीण माणसं सोप्या शब्दात बोलला, त्यामुळे आपण कोण आहे त्याचा शोध लागला. आणि त्या शोधानंतरून त्यांना हे रिअलाईज झालं असेल की आपण एका खूप मोठ्या चैतन्याचे अंश आहोत आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगण्यासाठी आपण काही जन्माला आलेलो आहोत. हे जेव्हाला होतं, हे मला वाचून माहिती आहे, हे जेव्हाला होतं त्यावेळेला त्याचं नॉर्मल लाईफ संपतं, म्हणजे तो नॉर्मल माणसासारखा जगतो, पण तो त्याच्या वर येऊन काही करत असतो. असं काही ना काही त्यांच्या बाबतीत म्हणूया. परंतु हे खरं की असं कुठलीही पार्श्वभूमी नसताना हे सगळं ते अवगत करत गेले. आता ते अवगत करत गेले ह्याचं तुम्हाला आश्चर्य वाटतं, त्याचं मला कमी आश्चर्याचं वाटतं, कारण मी त्यांना 82 पासून पाहिलं की किती बुद्धिमान, किती एकाग्रता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय सामाजिक कामामध्ये दुसऱ्याचं ऐकण्याची सवय लागते, आपल्याला स्वतःचंच सांगण्याची जास्त सवय असते. तर ते ऐकणं आणि विषय समजून घेणं, म्हणजे मला आठवतं की ते प्रसेन बसलेलं आहे, प्रसेनचे बहिणीचे मिस्टर प्रशांत पोळ हे माझ्या कंपनीचे MD आणि मी माझ्या कंपनीचा चेअरमन, असं आम्ही दोघे एक प्रॉडक्ट घेऊन ते मुख्यमंत्री झाल्यानंतर जुन्या गुजरातच्या मैत्रीचा फायदा घेऊन एक प्रॉडक्ट घेऊन गेलो. तर तो प्रॉडक्ट ते 1.25 तास समजून घेतले. म्हणजे 5 मिनटामध्येच त्यांनी प्रशांतजींना असं म्हटलं की दादा से कुछ बात करनी है तो आप बाहेर रुकेंगे, और 1.25 तास बोललो आणि त्या 1.25 तासामध्ये प्रॉडक्टही समजून घेतलं आणि एकूणच देशाच्या राजकारण आणि
त्यांनी तोपर्यंत डॉक्टर हेडगेवारांवर एक पुस्तक लिहिलं होतं. अशा खूप गोष्टींवर गप्पा झाल्या आणि त्यामुळे समोरच्याचं ऐकणं, समजून घेणं हा जो त्यांचा स्वभाव आहे तो फार कमी वेळा आपल्याला लक्षात येतो. एकच आठवण सांगून मी माझं बोलणं संपवेन की किती दूरदृष्टी. तर ज्या वेळेला गोव्याच्या राष्ट्रीय बैठकीमध्ये हा निर्णय झाला की मोदीजी आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार, नंतर प्रवास सुरू झाला. म्हणजे एका बाजूने गुजरातचे मुख्यमंत्री होते, ते लास्ट डेपर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मग त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांनी प्रवास सुरू केला. मुंबईत बांद्र्याला आम्हा एक 20-25 जणांची बैठक होती. त्या बैठकीत संपूर्ण लोकसभा निवडणूक त्यांनी आमच्या समोर मांडली. म्हणजे पुन्हा एकदा तेच की ज्यांनी लोकसभा कधी लढली नाही, ज्यांनी देशामध्ये मेजॉरिटी प्राप्त केली नाही, जे पंतप्रधान व्हायचेच आहेत पण त्यांनी संपूर्ण लोकसभा निवडणूक ही कशी कशी आपण जिंकायची अशी मांडणी करण्याच्या बरोबरीने मांडणी जी केली, जी नंतरच्या त्यांच्या प्रवासामध्ये ते व्यवहारात आणून गेले. ते म्हणाले की जिनके पास सायकल नहीं है उसको ये कॉन्फिडेंस देना पड़ेगा कि यह पक्ष सत्ता में आने के बाद तेरी सायकल हो जाएगी. ज्याच्याकडे सायकल आहे त्याला हे स्वप्न आपण दाखवलं पाहिजे की तुझी स्कूटर येईल. ज्याच्याकडे स्कूटर आहे त्याला असं म्हटलं पाहिजे तुझी 4 व्हीलर होईल. आणि हे आपण व्यवहारात आणायचं. आणि लिटरली फ्रॉम द डे 1 अगदी संक्षिप्त सांगायचं झालं तर 3 टप्पे त्यांचे झाले. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी यावर कॉन्सन्ट्रेट केलं. सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्याला इतके वर्ष झाल्यानंतर मिळाल्या नाहीत अशा बेसिक गोष्टी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग उज्ज्वला गॅस कनेक्शन काय दिलं, मग फ्री टॉयलेट काय दिलं, 300 स्क्वेअर फीटचं मोफत घर काय दिलं, हर घर नल से पाणी काय दिलं, मग आयुष्यमान कार्ड काय दिलं. पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपले स्वाभिमानाचे जे जे विषय आहेत त्या स्वाभिमानाचे आणि वर्षानुवर्ष पेंडिंग विषयांना हात घातला. राम मंदिर पूर्ण केलं. राम मंदिर पूर्ण केलं ते सगळ्या समाजाने पूर्ण केलं. पण पंतप्रधान म्हणून त्याला असा न्याय दिला की कुठे दंगा नाही, धोपा नाही आणि होऊन गेलं. कधी पण कळलंच नाही. असं वाटलं होतं की अरे बापरे हे होईल तेव्हा केवढे मोठे दंगे होतील. कारण त्याच्या आधी 500-550 वर्षाचा संघर्षाचा इतिहास आहे. पासून ते 370 कलम रद्द करणं असेल, 35 असेल, 3 तलाक असेल, कितीतरी विषय दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढच्या 5 वर्षात त्यांनी अतिशय सहज गत्या केलं. आता मला भाग्य असं मिळालं आहे की गुजरातमध्ये काम केल्यामुळे अमितभाईंची पण मित्रता जवळीक आणि यांची पण मी ओपनली सांगू शकणार नाही. पण 370 कलमच्या वेळेला केलेलं प्लॅनिंग हे मला एक कणभर का होईना ऐकायला मिळालं, अनुभवायला मिळालं की ज्याच्यात भल्याभल्याने म्हटलं 370 कलम होईल तर अख्खं काश्मीर भेटणार, काही झालं नाही. हे सगळं त्याची पूर्वयोजना इतकी होती. म्हणजे तो सिनेमाही आपण पाहिला असेल की कसं तो दिवस झाला. कॅबिनेट पहिलं राज्यसभा, कारण राज्यसभेमध्ये थोडी गडबड होईल असं वाटतं, मग लोकसभा. आणि त्याच वेळेला गडबड होऊ नये म्हणून त्याची महिनाभर चाललेली रचना की जी मला सांगता येणार नाही पण आपण व्हिज्युअलाइज करू शकाल. तर असा त्याने दुसरा टप्पा केला. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये माझा देश एका उंचीपर्यंत होता, क्रमांक 1चा जगामध्ये होता, मग ज्ञान म्हणून आणि संपत्ती म्हणून. त्याची नुसती वर्णनच आपण पुस्तकं वाजवलं. सोन्याचं दूर काय निघायचं म्हणतो आपण, नालंदा जळलं तर 3 महिने पुस्तक जळले म्हणतो. पण त्यांनी त्याचा वेध घेतला आहे आणि म्हणून मग आपल्याला 2047पर्यंत क्रमांक 1वर जाण्याचं स्वप्न आहे. त्यामुळे तिसरा टप्पा जो 29, पुढचा टप्पा जो 5 वर्षाचा नाही, जास्त वर्षाचा आहे, 35, आणि त्याचा पुढचा टप्पा 5 वर्षाचा नाही, 10 वर्षाचा नाही, 47, असे त्याने टप्पे केले. ज्या टप्प्यामध्ये त्यांना आता वेध लागलेले आहे की हा देश पुन्हा एकदा वैभवाप्रत न्यायचा. संपूर्ण जगाने ह्या देशाला गुरु मानलं आहे. त्यातूनच योगा दिन, त्यातूनच मोठ्या प्रमाणावर भारतीय संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. आणि आर्थिकदृष्ट्या जर्मनीला मागे टाकून आपण 4वर आलो. जपानला मागे टाकायला फार दिवस लागणार नाहीत कारण अंतर कमी आहे. त्यामुळे होता 26-27लाच आपण जाऊ. इथे गोसावी सर बसले, ते सारखे जपानमध्ये जात असतात, त्यामुळे ते जास्त सांगू शकतील की नजीकच्या 1-2 वर्षात आपण 3 नंबरला जाणार आहोत. 2मध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे, जरा जास्त फरक आहे. आणि 1मध्ये आणि आपल्यामध्ये जरा जास्तच फरक आहे. त्यासाठी ते 47 म्हणले, तर त्याने 35च म्हणायला पाहिजे होतं. सो व्हेरी क्लिअर काय करायचं आहे आयुष्यात, ते व्हेरी क्लिअर. असं एका व्यक्तिमत्वाचं लिखाण
आंबेकरांनी केलं जे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना खूप उपयोगी पडणार आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. हे पुस्तक अधिकाधिक लवकरात लवकर विकलं जाईल याची त्यांना शाश्वती देतो. दुसरी एडिशन काढून त्याच्या प्रकाशनाला पण आपण कोणाला तरी बोलवलं पाहिजे. अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करून माझं बोलणं संपवतो आणि स्वामीजींनी मला परवानगी दिलीच आहे असं म्हणून ते पुन्हा एकदा परवानगी नाकारण्याआधी मी धावत सुटतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.